बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे मालक आपणच आहोत असं त्यांनी कधीही म्हटलं नसतं. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दाच्या हातात दिला. भारतीय मित्र हो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज प्रत्येक मराठी माणसाच्या भावना उचंबळून आलेल्या आहेत. माननीय बाळासाहेब आजही आपल्यात आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्या मनात आहेत असं वाटून जातं. आजवर अनेक नेते जन्माला आलेले आहेत, आणखीही पुढे येत राहतील, पण माननीय बाळासाहेब हे एकमेव असे नेते असतील की जे सतत आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्या मनामध्ये आहेत असं वाटत राहतं. महाराष्ट्राचं राजकारण आजही त्यांच्या अवतीभोवती फिरतं. बाळासाहेबांच्या हयातीमध्ये मान उचलून त्यांच्याकडे पाहायची कोणाची हिंमत झाली नाही. विरोधकांचं धाडस कधी झालं नाही, तिथं इतर कोणाचा तर प्रश्न सुद्धा उद्भवत नाही. पण त्यांनी ज्यांना घडवलं, मोठं केलं, रिक्षावाल्याचा, पानटपरीवाल्याचा मंत्री म्हणून सन्मान केला, त्यांनीच बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचा अवमान करण्याचं अतिरेकी धाडस केलं. पण तरी सुद्धा त्यांना आजही बाळासाहेबांचं नाव घ्यावं लागतं, बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागतो, बाळासाहेबांच्या नावावरच त्यांना आजही राजकारण करावं लागतं. पण आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा राजकारण झालं.